चला तर मग आज बनवूया झटपट असा खिचडी भात. कढईत तेल टाकून त्यात जिरे मोहरी टाकून घेऊ. त्यानंतर 2 तेजपान टाकून घेऊ. नंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यात बारीक चिरलेली शिमला मिरची टाकून घेऊ. त्यानंतर तुमच्याकडे असतील त्या भाज्या टाकून घ्यायच्या. मी इथे गाजर, बटाटा, शिमला मिरची आणि वाटाण्याचा वापर करणार आहे, कारण माझ्याकडे त्याच आता उपलब्ध आहेत. त्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचे. त्याच्यानंतर मग आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर त्यात मसाले टाकून घेऊ. आता मी ते हळद टाकली आहे, काळा मसाला आणि लाल मिरची पावडर टाकली आहे. त्यानंतर किचन किंग मसाला टाकून घेतलेला आहे. त्यानंतर मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे. त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकून मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे. हिरवा वाटाणा सुद्धा टाकून घेतलेला आहे. आता व्यवस्थित परतून घेऊ. व्यवस्थित परतल्यानंतर धुतलेले तांदूळ टाकून घेऊ. आणि तांदूळ व्यवस्थित परतून घेऊ. परतून झाल्यानंतर गरजेनुसार पाणी टाकून घेऊ. मी इथे कढईत खिचडी भात करत आहे, कारण कढईत केल्यानंतर भात खूप मोकळा होतो. चवीनुसार मीठ टाकून घेऊ. व्यवस्थित हलवून घेऊ. त्यानंतर उकळी आल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून व्यवस्थित हलवून घेऊ आणि झाकून ठेवून वाफवून घेऊ. झाकण काढून भात शिजला आहे की नाही हे चेक करून घेऊ आणि भात व्यवस्थित हलवून घेऊ. तुम्ही बघू शकता आपला भात व्यवस्थित मोकळा झालेला आहे. त्यानंतर भात एका डिशीत काढून घेऊ. तयार आहे आपला खिचडी भात. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.